नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणि होलसेलच्या भावामध्ये काय भाव आहे आजचा बाजारामध्ये तो बघायला आलेलो आहोत। कारिया ट्रेडिंग कंपनी या दुकानामध्ये आपण होलसेलच्या भावात तांदूळ मिळतो तिथे आपण भेट दिली आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ठाणा स्टेशन पासून तुम्ही बघा चालत आला जांभळी नाक्याला पुढे आहे ना महात्मा फुले मंडई आहे, इथे पुढे मसाला मार्केट आहे आणि इथे बघा सगळे ना दुकान आहे। तुम्हाला इथे सगळे होलसेलचीच सगळं साहित्य मिळणार आहे। महात्मा फुले रोड आहे हा भाजी मार्केटचा आणि तिथे ना तुम्ही ह्या गल्लीमध्ये शिरायचं आहे। इथे बघा पुढे तेलाचं हे घाणीच्या तेलाचं हे दुकान आहे। ह्याच गल्लीतून तुम्ही पुढे आलात का हे समोरच तुम्हाला कारिया ट्रेडिंग कंपनी हे दुकान लागेल। बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देणार आहे, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल। दादा नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रमेश राजगोर। अच्छा, आणि हे मालक आहेत दुकानाचे। दादा आपलं नाव? वेलजीबाई। वेलजीबाई। आणि किती वर्षापासून दुकान आहे? ते झाले 45 वर्ष। 45 वर्षापासूनचं आहे। आणि हा तांदूळ वेगवेगळ्या राज्यातून येतो का? हा, प्रत्येक ठिकाणाहून येतो? नागपूरवरून येतो, गुजरातवरून येतो, कर्नाटकवरून येतो। बरं, म्हणजे सगळ्या राज्यातून तांदूळ येतो। आणि फक्त होलसेलचाच मिळतो का? होलसेल भावाने रिटेल भी देते। रिटेल पण म्हणजे देतो? कमीत कमी एक 25 बाग घेऊन 30 किलो 25 किलो का 30 किलो जे पॅकिंग असते घ्यायला पाहिजे, म्हणजे 5 किलो 10 किलो नाही। नाही, 25 ते 30 किलोची तुम्हाला गोणी पोतं घ्यावं लागेल, पण तुम्हाला होलसेलचा दर मिळून जाईल, हो की नाही? तर आपण आजचे दर बघूया आणि काय काय व्हेरायटी आहे ते बघूया। आता नवीन तांदूळ कोणता आलाय मार्केटमध्ये? नवीन तांदूळ तुम्हाला जसे पाहिजे तसे सगळ्या क्वालिटीचे मिळणार आहेत। म्हणजे तुमच्या डिफरन्स आहे, कोणता कोणतं आवडतंय तुमचं त्याच्यावर आहे। आपल्याला लवकरच संपवायचं आहे तर आपण जुना तांदूळ वापरतो आणि वर्षभराचं तुम्हाला जर साठवण करायची असेल तर नवीन तांदूळ आपण वापरत म्हणजे ठेवतो आपण साठवणूक करून। तर हा तांदूळ कोणता दादा? हा तांदूळ HMT तांदूळ आहे। HMT तांदूळ आहे। अच्छा, हा HMT तांदूळ आहे। हा कसा? 50 रुपये, म्हणजे 50 रुपये पर केजी होलसेलचे दर। याच्यातला जुना घेतला तर मग 60 नाही पडते, म्हणजे 10 रुपये फायदा होते आपला। हा 50चा आहे आणि 10 रुपये जुना घेतला तर 60 नाही पडते, नवीन आहे। अच्छा, हा नवीन तांदूळ बघा। मग किती किलोची पॅकिंग असते? पॅकिंग म्हणजे एक 26 किलोची पॅकिंग होते, 26 किलो आणि दुसरी 30 ची येते। 30 किलो पॅकिंग येतो। अच्छा, म्हणजे ना जुने जे पहिला 25 किलो येत होतो, आता 30 किलो GST लागतो। हा हा, ते अभी 26 किलो पडते। बरं GST लागत नाही 26 किलोला। 26 किलो बरं। तर आपण माहिती सुद्धा जाणून घेतोय कसं काय भाव आहेत आणि कसे ते आकारले जातात। आणि जुना तांदूळ तुम्हाला 10 रुपयाच्या फरकाने मिळणार आहे, हो की नाही? जर पोतं घेतला तर तोच भाव लागू होणार आहे, 50 रुपये किलोने। म्हणजे तुम्हाला आत्ताचे सगळे दादा सांगणार आहेत ते होलसेलचे दर आहेत, त्यामुळे नोट करून ठेवा। दादा हा तांदूळ कोणता आहे? कमी पॉलिशच्या गोटीच्या तांदूळ आहे। अच्छा, त्याला पॉलिश कमी असते। अच्छा, चव चांगली असते। चव चांगली असते। हा नवीन आहे का जुना आहे? नवीन आहे। हा कसा किलो? हा आहे ना 55 रुपये 30 किलोची पॅकिंग। 30 किलोची पॅकिंग येणार आणि 55 आणि गोटीचा आहे तांदूळ। गोटीचा म्हणजे कुठल्या कुठल्या भागातला तांदूळ आहे तो पण आपल्याला कळतोय। हा असते। अच्छा, पावणा तांदूळ असते। पावणा? हा, म्हणजे आखा पक्ष थोडासा तुटलेला दाणा असतो। अच्छा, ते एकदम बारीक आहे। म्हणजे पावणा म्हणजे पाऊण असा भाग, पाऊण बोलतात म्हणून त्याला पावणा असं म्हणतात। अच्छा, लेंथ कमी आहे, पूर्ण म्हणजे लेंथ कमी येते। त्याचं साईज आहे ना ती मूळ साईज पेक्षा म्हणजे जो दाणा असतो त्याचा पाऊण भाग आहे, म्हणून त्याला पावणा म्हणतात। हा पण नवीनच आहे ना? हा नवीन आहे। बरं, हा 55 नाही येते, 55 त्यातला आखा घेतला तर 65 नाही, म्हणजे 10 रुपये 10 रुपयाचा डिफरन्स आहे। 55चा आहे आणि पूर्ण दाणा घेतला का तुम्हाला 65 रुपयाचा आहे। मस्त मस्त। आणि हा कुठला तांदूळ आहे दादा? कुठल्या राज्यातला आहे? चंद्रपूर, वाडा चंद्रपूरचा। चंद्रपूरचा आहे बघा, हा चंद्रपूरचा हा तांदूळ आहे। छान आहे, एकदम मऊ भात होणार आहे वाटतं त्याचा। मस्तच, आकार पण एकदम छोटासा आहे। मध्ये किती प्रकार आहेत? कोलम मध्ये 10 ते 15 प्रकार। 10 ते 15 प्रकार, जशी पाहिजे तशी आखी रेंज असते, तुम्हाला कसा पाहिजे तसा। थोडा थोडा फरक आवाज नाही। अच्छा, फिनिशिंग फिनिशिंग आणि दाण्यामध्ये पुढे प्रकार आहे। हा आपण बघितला ना आता? हा आत्ताच आपण बघितला तो। आता आपण दुसरा बघूया कोलम मध्ये। हा चंद्रपूरचा आहे, हा चंद्रपूरचा वाडा कोलम। हा
अच्छा, ह्याचा दाणा बघा एकदम पूर्ण आहे. आणि हा कसा किलोने दादा येणार? हा 62 62 62 रुपये. आणि छान आहे, एकदम मोठा दाणा आहे, म्हणजे फुलणार आहेत ना हे हा सगळे. एकदम ठेवायला लागेल 4-6 महिने त्याला. 6 महिने ठेवल्यानंतर तो जुना आहे, पण तुम्हाला हा साठवणीचा तांदूळ आहे. जुना तांदूळ पण आपण बघणार आहे. हे सगळे नवीन तांदूळ बघतोय आपण. नंतर आपण मी जुना सांगेन तुम्हाला, तेव्हा मग ते नोट करून घ्या तुम्ही. दादा मग हे सगळे कोलम वगैरे आहेत का? हा. हे बघा इथे लिहिलेलं आहे कोलम तिबार. तिबार म्हणजे पाहुणा. तिबार म्हणजे पाहुणा. अच्छा, हे बघा हा वाला आहे हा पाहुणा. हा 55 55 हा कुठला आहे? पाहुणा आहे तिबार ऐश्वर्याचा. नाही पण कुठल्या राज्यात? चंद्रपूरचा. चंद्रपूरचा आहे. हा. ते आपण आता बघतोय ना, ते सगळे चंद्रपूरचा वगैरे आहे, वाडाचा. हे बघा, आणि मस्त हा फुलणार आहे ना नंतर. हा हा चवीला कसा असतो? एकदम टेस्टफुल असतो. टेस्टी असतो ना. कोलम हे तांदूळ चांगलाच असतो, पचायला पण थोडा हे असतो ना, हा हलका असतो तो. हा कोणता आहे दादा? हा पण चंद्रपूरचा आहे. हा 58चा आहे. 58. हा काय म्हणतात त्याला? लचकारी. लचकारी लचकारी तांदूळ बोलतात. हे बघा इथे लिहिलेलं आहे वाडा कोलम लचकारी. आणि ह्याचा दाणा बघा कसा आहे जवळून. हा 55 बोलले ना दादा? नाही 58. 58. हा 58 आहे. आणि हा जो बघितला तिबार तो पावणा तांदूळ हा 55चा आहे. आणि कोणता? हा कर्नाटक. कर्नाटक राज्यातला आहे. हा कर्नाटक आहे. नाव काय? हे पण कर्नाटकचा लचकारी. लचकारी. कर्नाटकचा लचकारी आहे. आणि हा फुलतो का? हा तेवढं तसंच फुलणार. हा फुलणार. आणि चवीला कसा असतो? चवीला टेस्ट असतो त्याला. चवीला टेस्टी असतो. हा 54 रुपयाचा आहे. लचकारी आहे. कर्नाटकचा आहे. आता आपण दुसऱ्या राज्यातला आणखीन बघूया कोणते कोणते. म्हणजे कोलमचेच प्रकार आहे ना हा पण? हा सगळे कोलम. कोलम लचकारी आहे. हा सायझर आहे ते बारीक केसासारखा. अच्छा, एकदम बारीक केस असतात ना, एवढा बारीक तांदूळ. हा कोणता दादा जात? चंद्रपूरचा सायझर बोलतात त्याला. अच्छा, सायझर. सायझर. हा. सायझर म्हणतात. चंद्रपूरचा आहे. आणि कसा किलो आहे? ते 80 रुपये किलो. 80 रुपये किलो आहे बघा. मस्त एकदम बारीक आहे बघा ना, खूप सुंदर. म्हणजे खायला एकदम मजा येणार आहे. मध्ये तुम्हाला सांगितले दादा किती कोलम मध्ये प्रकार आहेत तरी? 15 ते 20. 15 ते 20 प्रकार आहेत. असं तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला तर किंमत तर कळली आहे. साधारण 50 पासून सुरुवात आहे ना? हा हा 50, 48, 50, 54. कमीवाला पण येते पण तेवढा काय. 48 वाला दाखवा आम्हाला. 48 वाला पण बघूया सिंपलचे आपण. गोडाऊनला इकडे. अच्छा, आपण गोडाऊन मध्ये जाऊन बघूया. हा कोणता दादा? हा झाला ना बघू? हा झाला. झालाय. हा इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी. वा, दादाने हे ओपन केलं ना तेव्हाच सुगंध दरवळला. इंद्रायणी तांदूळ बघा. प्युअर असतं. 12 महिने ठेवलं तरी पण त्याची सुगंध तशीच राहते. मग काय इंद्रायणी कुठला असतो बरं? नाशिकचा इंद्रायणी तांदूळ. आणि सुगंधानेच ओळखला जातो. तुम्ही जर भात शिजवत असाल तर तो दुसऱ्यांच्या घरापर्यंत त्याचा सुगंध विचारतात काय शिजवलं. मस्त. थोडासा सॉफ्ट बनतो पण चवीला एकदम उत्तम असतो. हा मग आंबेमोहर तांदूळ आहे. आंबेमोहर. आंबेमोहरचं तुम्हाला माहिती आहे ना, असा असतो दाणा बघा, गोल असा आणि खायला पण मजेशीर. काय याचा किलो? म्हणजे अजून मार्केटमध्ये किंमत ठरली नाहीये. आता हा नवीन तांदूळ आंबेमोहरचा यायला सुरुवात झाली आहे. अजून त्याची किंमत ठरलेली नाही. जेव्हा याल तुम्ही दुकानात तर तुम्हाला कदाचित तेव्हा माहिती पडेल, हो की नाही? पण हा बघा सुगंध एकदम मस्त येतोय. गुजरात आहे. गुजरात. हा, गुजरातचा कोणता? 48चा कोलम. अच्छा, 48 कोलम. गुजरातचा. जे 48 रुपये किलोने आहे. हा गुजरातचा आहे बघा. अशा प्रकारे आहे. आणि याच्यामध्ये जुना पण येतो ना? हा जुना. मग जुन्याची किंमत कमी असते. 10-12 रुपये जास्त असते. जास्त असतात. जुन्या तांदळाची किंमत याच्यापेक्षा जे आपण आता बघितले ते सगळे प्रकार नवीन तांदूळ आहे. एका ताईंनी कमेंट केली होती की नवीन तांदूळ दाखवा. आता नवीन तांदूळ आलेले आहेत आणि त्याचे दर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. मला 48 रुपये किलोने आहे. आणि आपण सगळे आतापर्यंत बघितले ते सगळे नवीन तांदूळ होता. आणि तसेच तुम्हाला इथे जुना तांदूळ सुद्धा मिळणार आहे. तो जरासा 10 रुपयाने कमी जास्त असणार आहे. हा दादा कोणता आहे?
आता आपण जुने बघतोय ना हा दादा. हा आता जुने आहे ना सगळे. जुन्यामध्ये हा कोणता आहे? आहे ना तो घोटीचा. same. घोटीचा जे आपण आधी बघितले तेच हा, आहे. हा. जो पहिला बघितला तो कसा होता, नवीन होता, आणि हा जुन्यामध्ये बघा. मग हा त्याच्यापेक्षा 10 रुपयाने जास्त, म्हणजे हा किती ना हा कमी रेंज आहे. कमीच आहे. हा. किती? हा 55 आहे, 55 आहे. हा 55 रुपये जुना. किलोने येणार आहे. जुना तांदूळ गोटीचा. हा मसुरी जुना. मसुरी, हा जुना मसुरी होता. जुना मसुरी तांदूळ आहे. जाड असतं. थोडं जाडसर आहे. हा. म्हणजे याचा दाणा बघा कसा आहे. किती रुपये ही किलो? 40 रुपये किलो. 40 रुपयाने हा जुना तांदूळ आहे. म्हणजे कधी कधी कोण इडलीला वगैरे पण वापरतं ना. हा तर त्याला चालतं. कोणता? उकडा अच्छा, आहे. दुसरा थोडं जाडसर असतो ना. भाकरीला चालतं. भाकरीसाठी कोणता वापरायचा दादा? भाकरीचा आहे तांदूळ. आयरट तांदूळ आपल्याला दाखवा जरा आम्हाला. हा हा पटणी तांदूळ. यांची ऐरट म्हणजे पटणी, आपला मराठी शब्द आहे. बरं, हा तांदूळ वापरला जातो पटणी. हे बघा. अच्छा, ह्याचं काय दर हा आहे? 44 आहे. 44 रुपये किलो आहे. पांढरी शुभ्र अशी भाकरी होते आणि बरीच जण पटणी तांदूळच वापरतात. आणि इडलीसाठी कोणता असतो? इडलीचा उकडा वापरताय उकडा. काय नाही ते ही पण चालतं इडलीला. हे पण चालतं ना. हो. पण हा थोडासा उकडा इकडे जास्त जास्त महाराष्ट्रीयनला होतो. कमी चालतो. नाही चालतो. पण हा कोणता जुन्यामधला? जुनामधला हा मसुरी आपण जुनामध्ये मसुरी. जुन्यामधला हा ही 68चा आहे. हा कोणता आहे? घोटीचा. गोटीचा. हा बरं. ही जुना आहे. हा जुना 68 रुपये केजी आहे. हा. आणि हा जुना तांदूळ आहे. हा सुरती कोलम. सुरती कोलम. हा. सुरती कोलम बघा कसा कोलम. दाणा आहे. हा कसा किलो? हा येणार 70. 70 रुपये किलोने हा जुना जुना. तांदूळ आहे सुरती कोलम. हा हा पण चवीला छान असतो हा, ना. एकदम- सुटसुटीत होतो ना भात. एकदम मोकळा होणार. जुन्यामध्ये सगळं मोकळं. जुन्यामध्ये सगळा भात मोकळा होणार आहे. प्रत्येक तांदळाच्या जी व्हेरायटी आहे ना, चंद्रपूर, वाडा, गोटीचा, त्याची चव ना बदलत जाते ना दादा. हा. उत्तम प्रकारचा तांदूळ कोणता दादा? तुम्ही कोणतं सांगाल? एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तांदळामध्ये. उत्तम प्रकार वाढायलाच काय वाडा लचकारी. कोलममध्ये तुम्हाला वाडा लचकारी दादा बोलतात. ही जुना ही चंद्रपूरच्या बघा. हा काळा दिसतो चंद्रपूरचा. अच्छा, हा कोणता बोललात? थोडा. चंद्रपूरचा वाडा लचकारी. वाडा लचकारी. हा तांदूळ दादा बोलले चांगला. आणि किती कसा किलो बोलले? ही जुना आहे 72चा आहे. 72चा. आणि आपण नवीन तर आधी बघितलं की कसा किलो आहे. हा आता आपण जुना बघतोय. 62चा होता नवीन. 72चा जुना. 72चा. म्हणजे 10 रुपयाने किंमत वाढली जाते. नवीन तांदूळची 10 रुपयाने कमी आहे. 10 रुपयाचा फरक असतो. हा कोणता आहे? हा कर्नाटकचा जुना. कर्नाटकचा जुना, जो आपण आतमध्ये बघितला हा, तो. हा. हा कसा किलो दादा? हा येणार 60 रुपये. 60. 60 रुपये किलो. बरं. स्टीम तांदूळ पण असतो ना दादा? हा स्टीम असतो. कार्यक्रमला वगैरे आपण वापरतो ना. जास्त पूजा वगैरे हा, असली पूजा का? वगैरे त्याला स्टीम लागतो. स्टीम वापरतो. हा स्टीम आहे का? हा स्टीम आहे. अच्छा, थोडासा पिवळसर वाटतो पिवळा ना. असतो. थोडासा स्टीममध्ये दाणा. असा असे सुगंध अच्छा, वास येते. स्टीमचा स्टीम वास येतो. बघा तुम्ही थोडा. म्हणजे इकडं थोडा टाकला ना लगेच मोकळा. लगेच लोक मोकळा होतो. शिजायला पण टाइम कमी लागते, कुकिंगला पण. बरोबर. आणि एकत्र तुम्ही 50 किलो टाकलं लवकर तरी होऊन तो जातं. लगेच होतो. म्हणजे पूजा अर्चा मोठा समारंभाला हा स्टीम राईस वापरला जातो. हा कसा किलो दादा बोलले? आहे ना 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे. जुना आहे स्टीम स्टीम मध्ये व्हेरायटी 50 चे 60 पण भरपूर 48 असतात. फुल व्हेरायटी असते. सगळं अच्छा. दाखवायला येत नाही याच्यामध्ये. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला किती दाखवणार? आपण एक एक प्रकार बघतोय. त्याच्यामध्ये कोलम मध्ये तुम्हाला प्रकार आहेत, स्टीम राईस मध्ये प्रकार आहेत, हा. आणि लचकारी मध्ये पण आहेत ना. प्रकार आहे. हा तेवढे व्हिडिओ प्रत्येक मध्ये राज्यातले. होणार हो. नाही. हा बासमती आहे. बासमती. हा जुना मध्ये ना. हा 11-21 आहे ते बासमती. अच्छा. 11-21 क्वालिटी आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये. बिर्याणीला बनवतो ना. अच्छा, बिर्याणीला हॉटेलवाले सगळे प्रोग्रामला हे हा चालतं. दाणा फुलतो. म्हणजे सगळीकडे पूजा काय असेल समारंभ तर हा वापरला जातो. हा कसा किलो आहे? पॅक मध्ये 90 रुपये किलो प्युअर माल आहे. 11-21 90 रुपये किलो. 90 रुपये पॅकची गुण आहे. बाहेर 120 रुपये रिटेल वाले विकतात. 120 रुपये ह्याचा किलो. दर बाहेर 120 ला आहे. हा जुना आहे ना बासमती? हा जुना आहे. अच्छा, आणि हा हा नवीन बासमती आहे. नवीन बासमती. हा. बरं. हा बघा हा 130 रुपये किलो आहे. 130 रुपये. आणि याच्यामध्ये पण व्हेरायटी व्हेरायटी दुबार असते, तिबार असते, तुकडा असते. असं असतं. ते सगळे व्हेरायटी म्हणजे थोड्या दाखवतो. प्रकारे आहे. दुबार आहे, तिबार आहे. तुम्हाला बासमती कणी पण मिळणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा. ह्याचा काय दर दादा बोलले? 130 रुपये अख्खा 130 बासमती. रुपये अख्खा बासमती आहे. आणि हा नवीन आहे. तर आपण यांच्या गोडाऊन मध्ये आलोत. बघूया आपण इथे काय
कसे आणखीन व्हरायटी बघायला मिळते या आतमध्ये. कारिया ट्रेडिंग कंपनीचं हे गोडाऊन आहे आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेला हा तांदूळ आपण बघतो आहोत आणि त्याची किंमत सुद्धा जाणून घेतोय. दादा अजून बासमतीमध्ये आम्हाला दाखवा. बासमती ही येते. अच्छा, हा जुना आहे. हा जुना आहे. हा तो एकदम नामदार आहे बघा. त्याच्यापेक्षा पण हा कसा किलो? हा 120 रुपये. 120 रुपये किलो. हा कुठल्या राज्यातला बासमती? ते इकडचा आहे, अमृतसर साईडच्या. अमृतसर म्हणजे पंजाब त्या साईडचा ना, पंजाबचा. पंजाब राज्यातला म्हणता येईल बघा. हा तो दुसरा पण आहे त्याला. हा पण जुनाच आहे. हा कसा किलो? 140. 140 वाला आहे. आता म्हणजे लहान पॅकिंग घेतली ती 200 पर्यंत जाते. लहान packing. एक 2 किलो आपण घेतो ना, हा हा, तो 200 पर्यंत त्याचा रेट जाते. त्याला GST वगैरे लागते, बघा. पॅकिंग चार्ज लागते. म्हणजे गोणी घेतलं तर जुना तांदूळ चांगला राहतो. 50 ते 60 रुपये बासमती कमी रेटने पडतो. कमी रेटने पडतो म्हणजे एका किलोला एवढा कमीने पडतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर कधीही कुठलीही गोष्ट आपण घाऊक किमतीमध्ये होलसेलच्या दरात घेतली तर ती फायदेशीर असते. फक्त आपल्याला तेवढे पे करावे लागतात. तर अजून पण बघूया आपण कोणता आहे तांदूळ. असे बरेचसे प्रकारचे प्रकार आहेत, पण आता किती प्रकार दाखवणार मी. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते इथे ह्या आणि तुम्हाला जे आवडतील ना, तुम्ही जे खाता. कर्नाटकचा बोलला ना, वाडा कोळम. अच्छा, वाडा कोळम लचकारी कर्नाटक राज्यातला. हा कसा बोलले? हा 54 रुपये. 54 रुपये. हा बघा, त्यात थोडासा जाड नवीन आहे ना? हा नवीन नवीन आहे. छान आहे. लचकारी म्हणजे एकदम चांगली क्वालिटी तांदळामध्ये. हा बासमतीचा तुकडा आहे. दुबार तुकडा ना. हा. दुबार म्हणजे त्याचा अर्धा तुकडा, याला दुबार बोलतात. आणि तिबार म्हणजे पाऊण भाग येतो. हा. तर ह्याचा काय दर हा आहे? 50 रुपये. हा 50 रुपये. हा तसाच असतो, फक्त याचे तुकडा असतो म्हणून त्याला दुबार आणि सुगंधला सारखा सेम असतो. फक्त त्याचा आकार वेगळा आहे, बाकी चव आणि हे. आणि हा किंमत काय? 50 रुपये. 50 रुपये म्हणजे थोडी कमी किंमत आहे ना. खूपच कमी किंमत आहे. तर बरीच जण घरात पण वापरतात ना असं. आरामशीर वापरू. आणि ह्याला मस्त एकदम सगळे तांदळाचा प्रत्येकाचा सुगंध आहे ना वेगळा आहे. आणि तो नंतर जो शिजेल त्याच्यानंतर तो आणखीन तो त्याचा आकार बदलतो, त्याची चव बदलते. आणि तुम्ही कशामध्ये शिजवता त्याच्याबरोबर पण असतं. कुकरला शिजवताय का बैठा भात शिजवता त्याच्यावर पण तांदूळ ठरतो आणि त्याची योग्यता ठरते. आपण आता स्टीम मध्ये बघतोय ना. स्टीम मध्ये हा एकदम बारीक येते. लचकारी कोलम. स्टीम लचकारी. हा लगेच शिजला जातो. आणि बघा बऱ्याच ठिकाणी म्हणजे जास्त प्रमाणात भात शिजवायचं. 64 आहे ते. 64 रुपये किलो. 64. 64 रुपये किलो. आणि रो मध्ये व्हाईट पण घेतला तर मग 74 पर्यंत जाते एवढा बारीक. अच्छा, ह्याच्यामध्ये बारीक. मग स्टीम थोडा सस्ता पण पडते, शिजायला पण चांगला. शिजायला पण पटकन शिजतो, चवीला चांगला असतो. चवीला एकदम बेस्ट असतो. स्टीम तांदूळ बघा मस्तच. हा कोणता? हा कालीमुश म्हणतो त्याला. कालीमुश. इथे लिहिलेलं पण आहे कालीमुश. केसर मलाई. पण ते आजच आला, अजून भाव त्याच्या काढला अजून भाव नाही ठरलेला आहे. हा सुद्धा आहे. आणि काही अजून मार्केटमध्ये दर ठरलेले नाही. दुसऱ्या राज्यातून जेव्हा येतो तेव्हा मार्केटचा दर असा ठरला जातो, तेव्हा मग विक्रेते होलसेलच्या भावामध्ये व्यापारी लोकांना विकतात. मग ते व्यापारी आपल्याला मग रिटेलच्या भावामध्ये देतात. दादा मग हे रिटेलचे भाव नंतर कितीने वरती पुढे मग ते लोक ठरवतात? ते लोक किरकोळ बार त्याचे 15 ते 20 रुपये वरती चढवतात. जास्त चढवतात. आमच्याकडे घेऊन लिटरवाले घेऊन जाते आणि ते 15-20 आपल्यापर्यंत जे किराणा मालाचे वाणी असतात, किराणा मालाचे विक्रेते असतात, ते आपल्यापर्यंत हा जो येतो तांदूळ तो किलो मागे 10 रुपये, 15 रुपये, 25 रुपये असा वाढतो. हा साठवलेला सगळा तांदूळ आहे. जुना नवीन तांदूळ तुम्हाला होलसेलच्या दरात मिळणार. दादा मग आम्हाला घरपोच सेवा आहे आणि त्याचे काय वेगळे दर असतात? घरपोच सेवा म्हणजे डिलिव्हरी चार्ज वेगळा आहे. जवळ असेल तर कमी लागते, 30, 40, 50 रुपये. हमालाचा तुम्हाला पे करायला लागणार. हमाल बारचे आमचे बोर्डचे हमाल आहे. बरं. आणि आमची 45 वर्ष झाले दुकान आहे. आणि तुम्ही जी क्वालिटी बघितली तोच तुम्हाला सेट घरी डिलिव्हरी मिळणार आहे. असं नाही का तुम्हाला फसवायच्या द्यायचे
दुसरा द्यायच्या आधी दाखवायचा दुसरा द्या, अशी कंप्लेंट गिरागाची येते. असते. पण आमच्याकडे कधी असा तुम्हाला काय इथे यायचंय गोडाऊन मध्ये, तुम्ही चॉईस करा आणि तुमच्या समोरच हे पोतं भरलं जाणार आहे आणि तुमच्या सोबतही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला जे तुम्ही चूज तुम्हाला करणार ते तोच तुम्हाला मिळणार घरचं आहे. सुद्धा येणार आहे. म्हणजे कुठल्या Quality, मालाची full guarantee राहणार. तर यांचं हे गोडाऊन आहे जिथे इथे तांदळाचे हे पोते तुम्ही सगळ्या राज्यातले पाहू शकताय. वाड्याचा आहे, नागपूरचा आहे, चंद्रपूरचा आहे, पंजाबचा आहे. सगळ्या राज्यातून इथे तांदूळ आणला जातो आणि नंतर मग हे होलसेलच्या भावात आपल्या घरापर्यंत पोचला जातो. आता आपल्याकडे मग गहू वगैरे पण आहेत. गहू पण आहे. गहूची आता नवीन सीजन येईल तेव्हा आपण गहूचा गव्हाचा. व्हिडिओ टाकू. हाय आता गहू पण आता गहू एंड सीजन आहे, किडे होतात ते प्रॉब्लेम बरोबर आहे. म्हणजे पुढचे मग आता हा साठवणी करायची आहे तर ह्या तांदळामध्ये काय ठेवायला तुम्ही टिप्स सांगणार का? पावडर लावू शकता तुम्ही, या एरंडील तेल लावू शकता. एरंडी तेल, हा, जास्त नाहीतर- प्रमाणात. हा. बस. आणि नाही तर काय मेडिकल मध्ये गोळ्या भेटते हो. तो ठेवली तरी पण चालते. पण बोरिक पावडर बेस्ट आहे. बरं. आणि जुना नवीन तांदळाचे किमती कळलेल्या आहेत, थोडक्यामध्ये सांगितलेले आहे. अजून बरेचसे प्रकार आहेत. इथे तुम्ही दुकानात आल्यानंतर तुम्हाला सगळे प्रकार तुम्हाला दाखवले जातील आणि त्याची किंमत करून तुम्ही घेऊन जाऊ शकताय. तर दादा खूप छान प्रकारे आम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.